नीट मातीचं परीक्षण करण्याची आवश्यकता आहे। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता ॲग्रोव्हिजनच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे। तिथे एक मजला केवळ आपण टेस्टिंग लॅबोरेटरी करता ठेवला, म्हणजे मातीचं परीक्षण, ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबल अन्नधान्य त्याचं परीक्षण, नंतर वेगवेगळ्या प्रकार कापसाचं याच्याकरता कोटक साहेबांनी आपल्याला डोनेशन दिलं आहे, कापसाची प्रयोगशाळा, असं एका ठिकाणी उत्तम अत्याधुनिक प्रयोगशाळा आपण करणार आहे। आता प्रॉब्लेम असा आहे की जर तुम्ही मातीचं परीक्षण केलं तर आपल्या सगळ्यांना हे कळणार आहे की आपल्या शेतीमध्ये आपण काय केलं पाहिजे। आपण मध्ये आचार्य देवव्रत यांचा कार्यक्रम घेतला होता, त्यांचं मराठीमध्ये एक पुस्तक प्राकृतिक शेती म्हणून हिंदीचा अनुवाद मराठीत केला। तेही पुस्तक आपण अनेक लोकांना दिलं की आपण आपल्याकडे आपलं ऑर्गॅनिक खत, मग जैविक खत असेल, गांडूळ खत असेल, प्राकृतिक शेतीतून असणारं असेल, किंवा आपण जसं भूसुरक्षासारखे खतं तयार करतो ते खत असेल, तर याचा मोठ्या प्रमाणात चांगला इफेक्ट आहे। तर पहिली गोष्ट, आपण ही खतं जी आहे ही स्वतः तयार करणं, आणि नसेल तर आपण त्याचा वापर करणं, याच्यातला हाही एक महत्त्वाचा भाग आहे। त्याच्यावर मार्ग किती वापरावं, कोणतं वापरावं, त्याच्या रिपोर्टमध्ये कशाचं किती प्रमाणानं आपल्याकडे जमिनीत काय कमी जास्त आहे याचं अध्ययन करून आपण ते केलं पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे जे फ्लावर्स, संत्र्यावर बार फुटतो तो अनेक वेळा गळून जातो, आणि त्यावेळी वादळ येतात आणि वादळामुळे अनेक वेळा आपलं नुकसान होतं। तर आपल्या शेताच्या बाजूला अशा प्रकारे आपण जर बांबू लावला तर ते जे वादळामुळे हवा जोरात येते आणि ते होते, ते हे माझं व्यक्तिगत माझ्या मनात विचारला माझ्याकडे म्हणून, पण त्याचं काहीतरी करून या हवा धुंद जी आहे त्याच्यातूनही रक्षण कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे। तिसरं, स्प्रेइंग करता मला असं वाटतं की आपण आता ड्रोन सर्वदूर वापरले पाहिजे। मी कालच ठरवलं की माझ्याकडे आता इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे, ड्रोन आहे, माझ्यापुरतंच वापरतो मी। तर मी आता गावात गेल्यावर मी ठरवलं की आपण आता एक फार्मर प्रोड्यूस कंपनी धापड्यात सुरू करू। आणि आता काल मी इथे एक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पाहिला। आता एका डिझेल ट्रॅक्टरचा खर्च वर्षाचा 3 लाख रुपये येईल, इलेक्ट्रिकचा 15,000 रुपये, आणि ते सोलर पॉवर आहे। तर मी विचार करून आलो की आपण डिझेलच्या ट्रॅक्टरने नांगरटी जेवढी करतो त्याच्या अर्ध्या पैशात आपल्याला शेतकऱ्यांची जमीन आपल्याला करता येईल का? एक ट्रॅक्टर 50 हॉर्स पॉवरचा, त्याचा टॉर्च एवढा आहे की तो 60-65 हॉर्स पॉवरचं काम करतो, आणि त्याच्यामुळे काही ॲग्रिकल्चर इक्विपमेंट आपण 300 मेंबर कमीत कमी लागतात। तर फार्मर प्रोड्यूस कंपनी जर केल्या तर आपल्याला त्याच्यात कोणती गोष्ट मोठ्या प्रमाणात केल्यामध्ये ती स्वस्त होईल आणि योग्य प्रकारे करता येईल। तर याच्यात माझी विनंती आहे की हाही एक तपासून बघा। फार्मर प्रोड्यूस कंपन्याकरता काल वानखेडे साहेब आहे इथे, आपण काल त्या फार्मर प्रोड्यूस कंपन्यांचं मोठं संमेलन झालं, आणि त्यामुळे त्याची नोंदणी करणं, त्याची नावं घेणं, कोणत्या क्षेत्रात आहे त्यांना मार्गदर्शन करणं। तर मी मोरेश्वरजींना म्हटलं की तुम्ही एकदा आपल्या विदर्भातल्या प्रत्येक तालुक्यातल्या गावागावातल्या फार्मर प्रोड्यूस कंपनीचं एक डिटेल तयार करा। दुसरं, ज्याचा आता आपण पुरस्कार दिला, आपण तसंही म्हणतो की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हात सापडे बोध करा। आता हे ज्यांचा सत्कार केला हे थोर महात्मे आहेत, त्यांच्या शेतात त्यांना जमते, मला का जमत नाही? आता आपण जोपर्यंत विद्यार्थी, मी शहाणा आहे, मला सगळं समजते, मला काही शिकायची गरज नाही असं म्हणून तर नाही होणार। तर ज्यांच्याकडे सक्सेस स्टोरी आहे त्याचा अभ्यास करणं। मला ॲग्रोव्हिजनचा माझा व्यक्तिगत फायदा झाला, माझ्याकडे 35 टन एकरी ऊस व्हायचा, आता 88 टन झाला। मग मदर डेअरीचा फायदा झाला, माझ्याकडे गाई कधी गाभणच राहत नव्हते, आता 8-10 गाई गाभण झाल्या, 7 झाल्या आणि 3 पुन्हा आता या वेळेत मला कळलं, कॉलर लटकवली तर कळलं त्याला का गाय आता गरम झाली, तर ते कॉलर लावली। म्हणजे ज्या ज्या अडचणी मला सोडवता आल्या नाही त्या सुटल्या।
तसं आता आपल्याला या ठिकाणी आपलं उत्पादन एकरी 40 टन, 80% क्वालिटी उत्तम आणि जे लहान क्वालिटी आहे त्याच्याकरता आपण आता विलास शिंदेंनी जे नांदेडला प्रकल्प विकत घेतला, यावर्षी त्यांनी 55,000 टन छोटा संत्रा 12 रुपये किलोनी विकत घेतला. आता आपणही पण मदर डेअरीचे इथे 550 कोटी रुपयाचं युनिट टाकतोय आणि आपण या छोट्या संत्र्यापासून जर संत्र्याची पावडर तयार केली आणि आपण संत्र्याची बर्फी तयार केली आणि जगात आपण जर ती ब्रँड एस्टॅब्लिश झाला तर आपली हजारो टन संत्र्याची पावडर लागली तर आपल्याला भाव मिळेल. तर आपण आता मदर डेअरीच्या सुरुवात संत्र्याची बर्फी हे मेन प्रॉडक्ट त्यांना ठेवायला सांगितलं आहे आणि त्याचं शेल्फ लाईफ वाढतं तर पावडर असेल तर. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आता आपण संत्र्याला आपण विकायलाही मार्केटमध्ये सुरुवात केली. मी आता जोंगरे साहेबांना आमच्या इथे त्यांना सांगितलं की तुम्ही ITCशी बोललो आणि ITC आपल्याला 25 कोटी द्यायला तयार आहे. तर मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही आता या भागातला संत्रा खरेदी करा आपल्या भागातला आणि तुम्ही सरळ भारतात सगळीकडे पहिले डोमेस्टिक मार्केटला तर पाठवा. जर तुम्ही तिथे नेऊन भाव मिळवला तर इथला भाव थोडा वाढेल आणि हळूहळू मग आपण फॉर्मर प्रोड्यूस कंपनी करून संत्रा घेऊन विकायचं काम करू. तर ITC कंपनी सांगितलं की तुम्ही जर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला तर मी जी मार्केट किंमत आहे त्याच्यापेक्षा 75% तुम्हाला ॲडव्हान्स देतो. आता अशा प्रकारे खरेदी केली तर 50 कोटी रुपयाचा संत्रा खरेदी केली मार्केटमध्ये तर शेतकऱ्याचं एक्सप्लॉयटेशन नाही होणार. हळूहळू प्रत्येक प्रश्नावर समस्येवर मात केली पाहिजे. जे डायरेक्टर साहेब आहेत त्यांना माझी विनंती आहे की पहिल्यांदी 40 टन संत्र्याचं उत्पादन देणारं कलम, रोगमुक्त कलम कशी करायची, काय करायची, त्याला काय करायचं हा आमचा प्रश्न नाही आहे. आम्हाला तुम्ही तयार करून द्या, पंजाबराव कृषी विद्यापीठ नाही तर तुम्ही दोघेही एकत्र बसून तुम्ही आम्हाला हे डेव्हलप करा. कशाची कलम कोणाला बांधायची तुम्ही अंतिम निर्णय घ्या आणि या निमित्ताने क्वालिटी आणि चव चांगला संत्रा आणि त्याची चव ही दुरुस्त झाली पाहिजे. रंग जर ऑरेंज कलरचा आला तर तो अजून उत्तम आहे. आणि म्हणजे टेबल फ्रूट म्हणून आपल्याला आपला संत्रा टेबल फ्रूट म्हणूनच विकायचा आहे पहिल्या स्टेजमध्ये. ते ज्यूस विसरून दो आपण आणि लहान संत्र्याची आपण पावडर तयार करू. आज जे आता मला सांगतात की पंजाबमध्ये 22 टन ॲव्हरेज आहे, आपल्याकडे 11-12 टनच आहे एकरी. मग हे जर 40 टन करायचं असेल तर काय केलं पाहिजे. आता जसं कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाचं प्रोडक्शन एकरी 110 टनापर्यंत आहे आणि आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी आपण 50-55 टनावर होतो. पण आपण जेव्हा तिथून ऊसावर मार्गदर्शन करणारी लोक आणली आणि अभ्यास केला तर आता आपल्या इकडे 104 आनंदराव राऊत आपले ॲग्रोव्हिजनचे आहेत, त्यांना 104 टन ऊसाचं प्रोडक्शन झालं. त्याच्यामुळे आता उत्पादन आणि क्वालिटी या दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला आता याच्या बाबतीतलं मार्गदर्शन नक्की मिळेल आणि आपण केलं पाहिजे. माझी श्रीधररावना, मोरेश्वरजींना आणि बाकी सगळ्यांना विनंती आहे की आता ॲग्रोव्हिजनमध्ये आपण सबसेक्शन तयार केले पाहिजे. एक संत्रा तर संत्र्यावरच काम करणारा 25 लोकांची एक कमिटी तुम्ही तयार करा श्रीधरराव. यात हे सगळे यशस्वी शेतकरी घ्या आणि जेवढे ज्या भागात आहेत त्यात तुम्हाला योग्य वाटलं तर संत्रा ऑरेंज प्रोड्युसर कंपनी किंवा फॉर्मल प्रोड्यूस कंपनी तयार करा आणि मग संत्र्याला हार्वेस्टिंग करायला काही मेकॅनिझम इक्विपमेंट घ्यायचे आहेत. एका दिवशी आपण सगळ्यांचे संत्र थोडी तोडतो, त्यामुळे इक्विपमेंटमध्ये आपण सगळेजण ते वापरू शकतो. हळूहळू खतापासून तर या सगळ्या बाबतीत ड्रोनपर्यंत या सगळ्याचा वापर करून आपण पैसे वाचवू शकतो. आता काल इफ्कोवाले मला भेटले, त्यांनी जो नॅनो युरिया तयार केला त्या बॉटलची किंमत आहे 250 रुपये आणि आता ती 4% नायट्रोजन होता, ती आता झालं 20%. आता एका एकरामध्ये ते तर एकच म्हणाले पण आपण समजा 2 बॉटलची करतो, 250, 500
आणि आता 500 रुपयाच्या 2 बॉटल ड्रोनमध्ये स्प्रेइंग केलं तर 75% प्लांटला जाईल, 25% वेस्ट होईल. आणि तुम्ही रासायनिक खत विकत घेऊन जर फेकलं तर 25% प्लांटला जाईल, 75% वेस्ट होईल. आणि आता याच्यात 4 पोते युरियाची किंमत किती झाली? किती आहे युरियाचा भाव आजचा? 350-400 नाही, बॅग अच्छा, जवळपास 250 रुपये. 250 म्हणजे 1000 रुपयाचा. तेही सरकार मोठ्या सबसिडी देते, त्याचा भाव तर खूप जास्त आहे. ते काम आपलं 500 रुपयात होईल. आणि म्हणून आता हळूहळू इतरही पण मिश्र खतामध्ये, DAP मध्येही पण आता नॅनो आलाय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं शक्यतोवर केमिकल फर्टिलायझर आपण वापरू नये. इथे बरेच लोक आले आहेत, त्याचे एक्सपेरिमेंट केले पाहिजे. काही जे फायदा मिळाला तर कंटिन्यू करा. माझ्याकडे तुरी द्या, मी सांगतो सगळ्यांना. 6 फूट तूर आहे माझी आणि रासायनिक खतं नाही वापरले. आणि मी आता माझ्याकडनंच मी धापेवाड्यातच आमच्याकडे पवारसाहेबाच्या नाताची तिकडे एक डाळ मिल आहे, त्याच्यामध्ये डाळ तयार केली मागच्या वेळी. आणि 50-50 किलोची बॅग फार्मचं नाव लिहिलं आणि आमच्या सुपर बाजारामध्ये ठेवली. तर 4.5 लाख रुपयाची डाळ 15 दिवसात विकल्या गेली. आता रेडिसन हॉटेलच्या समोर आपल्या जिथे ॲग्रोव्हिजनचं कार्य समोरच्या जागेवर आपण 40,000 स्क्वेअर फूटचं एअर कंडिशन हे भारतातलं सगळ्यात मोठं ऑर्गॅनिक फ्रूट, व्हेजिटेबल आणि फूड ग्रेनचा सुपर बाजार सुरू करणार आहे. पुढच्या ॲग्रोव्हिजनच्या आधी त्याचं उद्घाटन करायची इच्छा आहे. नाही तर ॲग्रोव्हिजनमध्ये पक्क करू आपण, कामाला सुरुवात करायची. आता दिवे साहेबकडे जबाबदारी आहे. त्याची वैशिष्ट्य अशी आहे की आपण शेतकऱ्यांनी सांगू हे असं पॅक करा, त्याचं टेस्टिंग करू, जे टेस्टिंग करू त्यांनाच अलाव करू. आणि त्यांनी तिथे त्याचा सामान आणायची, भाजी लोक येतील, त्यांनी तिथे विकल्या जाईल, पैसे मिळतील. 11-12 वाजेपर्यंत राहील, 12 वाजता त्यांनी पैसे घेऊन द्यायचे. जे खर्च आहे 10-15% तिथलं एअर कंडिशन म्हणजे बाकीचा खर्च असेल तेवढा कापून बाकी पैसे त्याला मिळतील आणि तो चालला जाईल. म्हणजे शेतकरी आपला माल विकणार. आता तो मार्केटमध्ये सध्या जो केमिकल फर्टिलायझरची भाजी आहे तिचा रेट जर 25 रुपये असेल तर मार्केटमध्ये तो रिटेलमध्ये रेट आहे 40 रुपये ते 50 रुपये. आणि तो जर ऑर्गॅनिक असेल तर त्याचा रेट आहे 70 रुपये. मग आपण जर याला 40-50 रुपयांनी त्यांनी विकला त्याला दुप्पट भाव मिळेल आणि याचे पैसे यालाच मिळतील. हे डायरेक्ट फायदा शेतकऱ्यांना. पण ही चेन प्रोफेशनली त्यातले टेक्निकल एक्सपर्ट, लॅबॉरेटरी या सगळ्यांची. आता माझ्याकडे 2 एकर ग्रीन हाऊस केलं. आता कुठे जमाना चालला कळत नाही. आपण पहिले किलोनी सीड आणायचो. आता मी सीड आणलं 5-7 लाख रुपयाचं, ते आणलं नंबरनी 1000 बिया, 2000 बिया आणि त्या लावल्या. आता आणि त्या ग्रीन हाऊसमध्ये लावणार. आता सीड म्हणजे सोन्यापेक्षा महाग झालं. म्हणजे मलाही आश्चर्य, एवढं सीड आणि किंमत एवढी आहे. आता हळूहळू आपल्याला या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रयत्न करू की आपल्याकडे आपल्या सीड कंपन्यांनी आपल्या इथे मध्ये कालच मला आणि मी ठरलो आता आमचं पार्लमेंटचं सेशन 28 डिसेंबरला संपणार. आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये संत्र्याच्या ह्याच्यातलं विलास शिंदे पण येणार आहे, श्रीधरराव येणार आहे. तुमच्यापैकी जे कोणी येणारे असतील एक 5-7-10 लोक तर ते श्रीधररावजवळ द्यावं. आपण यावेळी पूर्ण नेदरलँडचे बगीचे, संत्र्याचे, तिथली ती जात सगळं बघणार आहोत आणि एकदा आपण डोळ्यांनी बघून येऊ. आणि त्यांच्याकडे जर 40 टन होतं तर आपल्याकडे का नाही होत? तर एकंदरीत या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विदर्भात संत्र्याचं एकरेज वाढवायचं आहे. आता अमरावती जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे. जमिनीच्या बाबतीमध्ये आपली जमीन टेस्ट केल्याशिवाय करू नका, त्याच्याही व्यवस्था आपण केल्या आहेत. आपण ऑर्गॅनिक मॅन्युअल तयार केलेले आहे. आता नागपूर महानगरपालिकेमध्ये आज उद्याच त्यांचं काम मिळालं, मी एका दिलं मिळवून ते की त्यांनी
घाण पाणी जे आहे ते शुद्ध केल्यानंतर माझ्या डोक्यात कल्पनेमध्ये कण निघतात. त्याचं 60,000 टन वेस्टेज पडलं होतं. मी ते दिल्लीला इंडियन ऑइलच्या लॅबॉरेटरीत पाठवलं आणि त्याचं कल्चर ॲड करून पाहिलं तर चांगलं खत तयार होतं. तर आता मी ते खत तयार करायला तिथे काम होते. 60,000 टन होईल तयार. आणि आता 4 कारखाने आमच्याकडे, त्याच्यातलं स्पेंट वॉश आणि प्रेस मड 1,00,000 टन खत तयार होईल. तर त्याच्या हळूहळू तुम्ही तुमच्याकडे गांडूळ खत तयार करा, कंपोस्ट तयार करा, प्राकृतिक खेतीतून करा, जीवामृतचा वापर करा आणि हळूहळू तुम्हाला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत पहिले केमिकल फर्टिलायझर काही प्रमाणात वापरा आणि जेव्हा तुमचा पूर्ण कॉन्फिडन्स येईल तेव्हा वापरणं बंद करा. पण क्वालिटीशी आणि उत्पादकतेशी, प्रॉडक्टिव्हिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या संत्र्याला जागतिक स्तरावर पोहोचवायचं आहे. आपण बांगलादेशमध्ये संत्रा नेण्याचा बराच प्रयत्न केला, टॅक्स काही कमी झाला नाही. मी प्रधानमंत्र्यांशी बोललो होतो, तिथे बऱ्याच घडामोडी झाल्या. पण आपण आता रेल्वेनी हे वर्धेला जे ड्रायपोर्ट आलेलं आहे त्याची 10 डिसेंबरला ते सुरू होणार आहे. नाही, पोर्ट सुरू झालं, कंटेनर येणं जाणं हो गया ना सुरू. हां, हे काम करतात, उभे राहा. हे पोर्टचं जबाबदारी यांच्याकडे आहे. आणि आता आपण 10 डिसेंबर नंतर डायरेक्ट रॅकची रॅक संत्र्याची बांगलादेशला पाठवू आणि ही कलकत्त्याला पाठवल्यावर तिथून आपण नदीतून पाठवू. म्हणजे जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे ट्रकचा त्याच्या अर्ध्या पैशात आपला माल जाईल असा प्रयत्न करू आणि तिथे आपण ब्रँडिंग करू आणि चांगल्या प्रकारे मार्केट मिळेल याचा, डोमेस्टिक म्हणजे आपल्या भारतीयातल्या बाहेरच्या ह्याच्यात, असा दोन्ही ठिकाणी आपण प्रयत्न करू. माझी आपल्याला विनंती आहे, मोरेश्वरजींना कालच मी म्हटलं होतं की तुम्ही आपल्या फॉर्मल प्रोड्यूस कंपन्या काढल्या तर तुम्हाला संत्र्याच्या ऑर्चर्ड करता जे मशिनरी इक्विपमेंट लागतात ते स्वस्तात मिळतील. आणि मग त्याचं एक करायचं की समजा एका वेळी सगळ्यांनाच पाहिजे असेल तर चिठ्ठ्या टाकून काढा, पहिला, दुसरा, तिसरा नंबर. त्याने एकेका दिवस सकाळ संध्याकाळपर्यंत त्या मशिनरी वापरायची आणि त्याचा मेंटेनन्स सोसायटीने काय ते पैसे घ्यायचे रिझनेबल. जसं इलेक्ट्रिक ट्रॅक्टर घेतलं तर आपण त्यातून टू सेव्ह मनी टू अर्न मनी, एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करणं आणि प्रोडक्शनचे वाढवणं आणि त्याच्यामुळे दोन्ही याच्यातून क्वालिटी आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये सुधार करणं, या 3 गोष्टी जर केल्या तर यात सुधार होऊ शकतो. हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. आणि म्हणून आपल्याला जी ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट आहे किंवा पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे यांच्या सगळ्यांचा आता मी आजच एक सुझाव केला की माझ्याकडे स्टुडिओ आहे. आता स्टुडिओ माझ्या कामाकरता, कारण मी जगात बोलवलं तर मी आता स्टुडिओवरून भाषण देतो, मला पैसे मिळतात 3 लाख रुपये मला, कारण यूट्यूबवाल्यांनी आता मला गोल्डन डिश दिली. तर ते सगळे म्हणून माझ्याकडे तुम्ही म्हटलं माझा स्टुडिओ वापरा, फुकट मी देईन तुम्हाला वापरायला. आणि ॲग्रो व्हिजन नावाचं एक आपण TV सुरू करू, त्याची वेळ ठरवू. 7 वाजता आपला ॲग्रो व्हिजनचा सेव्हर होईल आणि त्याच्या यांचं प्रश्न, तुमचे प्रश्न तुम्ही लगेच, आणि ज्याचं चांगलं झालं त्यांनी काय केलं त्याची माहिती कापसावर, सोयाबीनवर. तर मी आत्ताच सांगितलं की असा कार्यक्रम आपण सुरू करू आणि तो जर सुरू झाला तर तुम्हाला आपल्या फोनवर पाहता येईल. आजकाल यूट्यूब पण टीव्हीवर लावता येते, मोठ्या आकारात पाहता येईल. रोज सकाळी 7 ते 8 हा कार्यक्रम आहे की आपल्याला टीव्हीवर रोज काय सांगतात आहेत ते बघायचं आहे. त्याचं शूटिंग करायची व्यवस्था आपण करू. याच्यात काही पैसे लागणार नाही, फुकट आहे. पण नॉलेज ही पॉवर आहे आणि ट्रान्सफर हे यश आहे. आणि आपल्यापैकी कोणी पूर्णांक नाही, आपण सगळे अपूर्णांक आहोत. नाहीतर अनेक लोक मला कळते म्हणते, सगळं मला माहिती आहे म्हणते, असं नाही होत. ज्याचं जे चांगलं आहे ते आपण जर पाहून आत्मसात केलं तर अशी स्थिती एक दिवस येईल की विदर्भामध्ये कमीत कमी एक 8-10 हजार असे शेतकरी आपण तयार करू
की जे 40 टन संत्र्याचं उत्तम क्वालिटीचं उत्पादन केलं आहे